आजच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, महायुतीचे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, त्याचबरोबर परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार की ज्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधल्या सरकारने फार अगोदर अशाच पद्धतीने आदरणीय अटलजींची सुद्धा आपल्या देशाचं जगामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी ही त्यावेळच्या गव्हर्नमेंटने दिली होती। हे एवढी महत्त्वाची भूमिका आपल्या मतदारसंघातील लोकप्रिय अशा आपल्या नेत्याला मिळाली आहे। त्यामुळे या निमित्ताने मी खरं तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आदरणीय राजेश मोरेजी, आदरणीय सुलभाताई, सन्माननीय आयुक्त, सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, खरं तर आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय सैन्याने जो पराक्रम केला त्या पराक्रमाला सर्व देश त्यांच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आज शहरामध्ये जी रॅली निघाली, शहरातील नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दलही मी सर्व नागरिकांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आज महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन असेल, क्रीडा संकुल असतील आणि कौशल्य विकास असेल, अशा वेगवेगळ्या प्रकल्पांचं वेगवेगळ्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार सामान्य लोकांचं सरकार आहे, जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत आहे, विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे। हे वारंवार आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या विकास कामांना सुरुवात होते। आज घनकचरा या विषयामध्ये एक चेन्नईच्या अत्याधुनिक अशा यंत्रणेबरोबर हे कामाला सुरुवात होते। खरं तर शहरातील आणि महानगरपालिकेतील नागरिकांना मी एवढीच विनंती करणार आहे की हा नवीन टेक्नॉलॉजीने या सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत। हा चेन्नई जरी पॅटर्न असेल तरीसुद्धा इंदूरसारखं म्हणजे ज्या पद्धतीने ते शहर आहे मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या त्या शहरासारखं, इंदोर शहरासारखं स्वच्छता निर्माण करण्यासाठी या एवढ्या व्यवस्था उभ्या केल्या गेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टींचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। आपण सर्वजण त्या दिशेने जाल एवढी खात्री आहे
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.